सचिवाची कार्य. सचिवाची कार्य काय आहे? सचिव हा संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असल्याने त्याला पुढील कार्य पार पाडावी लागतात. काय कार्य पार पाडावे लागतात? तर प्रशासकीय कार्य. कोणती प्रशासकीय कार्य पार पाडतो तो? सहकारी संस्थेचा सचिवास कार्यालयीन प्रशासन व कार्यालयातील दैनंदिन कामे करावी लागतात. म्हणजे जे कार्यालयीन दररोजचं प्रशासन आहे, ती जी दैनंदिन कामे असतील ते कोण करत असतं? सचिव करत असतो. यामध्ये आवक जावक पत्र व्यवहार सांभाळणे, रोख व बँकांचे व्यवहार करणे, संस्थेवर जमा होणारी रक्कम, संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे, परत पुढे कार्यालयीन कामे, सर्व काम जे कार्यालयीन काम असतात त्यांचं नियोजन, त्यामध्ये समन्वय, पुढे जर पाहिले तर आवश्यक पत्र व्यवहार, महत्वाची कागदपत्राचे नस्तीकरण आणि बाकीची सर्व पुस्तके जपून ठेवणे, ही सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आणि म्हणजे कार्यालयातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवून काम सुरळीत पार पाडणे, सक्षमपणे होणे याची करण्यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी या सचिवाची कार्य आहेत. पुढे हिशोब ठेवणे, हिशोब तपासणी करणे. सहकार संस्थेचे हिशोब ठेवले जातात. संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधी बिले असतील, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे इत्यादी कार्य त्याला करावी लागतात. जमा खर्च होतात त्याची खाती नियमितपणे बनवणे. त्याचबरोबर सहकार संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज, आगाऊ रक्कम ही सर्व आर्थिक कागदपत्रांची नोंद ठेवणे. संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समिती पुढे चर्चेसाठी ठेवून त्यास मंजुरी देणे. तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब संस्थेने नियुक्त केलेले अंतर्गत हिशोब तपासणी करून तपासून घेणे. जे तपासणी अधिकारी असतात त्यांच्याकडून सर्व हिशोब तपासून घेणे हे कार्य सचिवाचंच असते. नंतर सहकार खात्याच्या हिशोब तपासणी करून घेणे. जे अंतर्गत हिशोब तपासणी असतात त्यांच्याकडून हिशोब तपासणी करून घेणे. त्यानंतर सहकार खात्यातील काही हिशोब तपासणी असतात करणारे अधिकारी असतात त्यांच्याकडून पण हिशोब तपासणी करून घेणे. आणि हिशोब तपासणीचा अहवाल जे अधिमंडळाची सर्वसाधारण सभा होते त्यांच्या पुढे मांडणे आणि त्यांच्याकडून मांडून तो मान्य करून घेणे हे पूर्ण करावं लागतं. कार्य सचिवालाच करावं लागतं. कायद्यातील तरतुदी पूर्तता. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके हिशोब तपासणीच्या वेळी हिशोब तपासणीस उपलब्ध करून द्यावी लागतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे ठराविक मुदतीमध्ये म्हणजे 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, निवेदने, त्यांचा अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य कोण करत असतो? सचिव करत असतो. बाकीचं सभेसंबंधी कार्य जी सभा होते त्याच्यामध्ये त्याचं कार्य काय होतं? तर सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या अधिमंडळाच्या सभा अध्यक्षाच्या मान्यतेने घेणे, सभेची नोटिसा, कार्यक्रम पत्रिका, सभेबाबतची लागणारी कागदपत्रे म्हणावा, दस्तऐवज तयार करणे, संबंधित व्यक्तीस योग्य त्या कालावधीत पाठवणे, सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी जी गणसंख्या आहे सभेला आहे की नाही हे ते पाहत असतो. सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणे, मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणे, सभेचे टिपण ठेवणे,
इत्यादी कार्य सचिवाचे असतात. सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सभेचे ते सभा वृत्तांत लिहून अध्यक्षांची सही घेण्याचे कार्य सचिवास करावे लागते. पुढे काय सभा सदस्यासंबंधी जे सभासद असतात त्यांच्याबद्दलची काय कार्य आहे, तर सभासदांनी संस्थेबद्दलची माहिती त्यांना देणे, त्यांचे जे पत्र असेल त्यांना उत्तर देणे, सभासदत्वाचा अर्ज स्वीकारणे, भाग भांडवल हस्तांतरणाचे अर्ज व्यवस्थापन समिती पुढे सादर करणे, त्याचबरोबर सभासदाकडून सभासद शिल्लक घेणे, देणगी स्वीकारणे, सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रे, सचिवांचा अहवाल, संचालकांचा अहवाल योग्य कालावधीत पाठवण्याचे कार्यही सचिवास पार पाडावे लागते. व्यवस्थापन समिती संबंधी कार्य काय कार्य, सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समितीचे संस्थेचे कामकाज पाहणे, संस्थेची ध्येयधोरणे ठरवणे, पुढे हे व्यवस्थापन समितीचे कार्य असते. व्यवस्थापन समितीने घेतलेले जे निर्णयाची अंमलबजावणी करणे, सचिवास व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहावे लागते, त्या सभेत घेतलेले निर्णय संबंधितांना कळवावे लागतात. जर निबंधक असेल, निबंधकाला कळवायचा असेल तर निबंधकाला, सभासद असतात त्यांना कळवायचा असेल काही निर्णय त्यांना कळवतात. तसेच संस्थेने दिलेले उद्दिष्ट पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापक समिती व अध्यक्षांना वेळोवेळी मदत करतो. जो सेवक वर्ग असतो, व्यवस्थापन समिती असते, याच्यामध्ये सर्वकाशी संबंध ठेवण्याचे कार्य कृत्य हे सचिव करत असतो. पुढे काय आदर्श सचिवांची भूमिका आहे, तर काय प्रभावी व्यक्तिमत्व पाहिजे. की जे सचिवाचा संचालक म्हणजे हा सहकारी संस्थेचा जो सचिव आहे, तो सचिवाचा संचालक असेल, सभासद असेल, कर्मचारी असेल, एखादा तरी थर्ड पार्टी व्यक्ती असेल, त्यांच्यावर त्यांचा प्रभाव असला पाहिजे. त्याच्याकडे टापटीपणा पाहिजे, वक्तशीरपणा पाहिजे, शांत संयमी स्वभाव पाहिजे, इतरांचे म्हणणं ऐकून घ्यायची वृत्ती त्याच्याकडे पाहिजे, शिष्टाचार पाहिजे. वर पुढे काय सचिवास आपल्या आजच्या विचारातून इतरांवर प्रभाव पाडता आला पाहिजे, त्यामुळे आपल्या कार्यात तो यशस्वी होऊ शकतो. हे सर्व गोष्टी त्याला सांगितल्या आहेत. ते प्रभावी व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती सचिव पदावर असावी. पुढे त्याला कल्पकता असावी. संस्थेचे कामकाज कार्यक्षमपणे काटकसरीने पार पाडण्यासाठी नवीन कल्पना पद्धतीचा वापर करण्याची बौद्धिक कुवत सचिवाकडे असली पाहिजे. संस्थेचे कार्य कमी खर्चात कमी वेळेत योग्य प्रकारे पार पाडणे सचिवांच्या बौद्धिक क्षमतेवर कल्पकतेवर अवलंबून असते. म्हणजे सचिव जशी कल्पना लढू शकतो त्याच्यामुळे त्याचे कार्य काय असतं, संस्थेचा जो खर्च असतो त्यामुळे तो कमी करू शकतो, कमी वेळेत काम करू शकतो आणि योग्य प्रकारे पण काम करू शकतो. त्यामुळे आपल्या सहकारी संस्थेचा विकास होईल. पुढे त्याच्याकडे संभाषण कौशल्य असलं पाहिजे, जेणेकरून कर्मचारी, संचालक, सभासद आणि संस्थे बाहेरचे जे अनेक व्यक्तींशी सचिवांचा संबंध येत असतो, त्यामुळे या व्यक्ती सोबत त्या कोणता विषय असेल त्या विषयावर तो तारतम्य ठेवून बोलणे, समयसूचकता पाळून आत्मविश्वासाने मते मांडणे याची क्षमता त्या सचिवाकडे असावी लागते. परत व्यवसायाचे ज्ञान असावे. सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्या संबंधी सचिवास आवश्यक ज्ञान असले पाहिजे. परत सहकारी संस्था कृषी उत्पादन, पतपुरवठा, बँकिंग, समाजाला वस्तू सेवांचा पुरवठा करणे, औद्योगिक वस्तूंचे उत्पादन इत्यादी पैकी कोणते तरी कार्य करण्यासाठी स्थापन होत असते. त्यामुळे
संस्था करीत असलेल्या व्यवसायांचे तांत्रिक ज्ञान संस्था देत असल्याने सेवा कार्याची पुरेशी माहिती या सचिवास असली पाहिजे. म्हणजे आपण सेवा या सहकारी संस्था देतात त्या सर्व गोष्टींची माहिती त्या सचिवास असली पाहिजे. कायद्याचे ज्ञान असले पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेत लागू असणाऱ्या सहकारी संस्थेचा कायदा, देशातील प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार सचिवास ज्ञान असावे. सहकारी संस्थेच्या सचिवास सहकारी कायद्या व्यतिरिक्त आयकर कायदा, इन्कम टॅक्स, चलनक्षम दस्तावेज कायदा, कामगार कायदे, औद्योगिक कायदे, मुद्रांक कायदे, मक्तेदारी असणारे गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, प्रदूषण नियंत्रक कायदा, माहितीचा अधिकार 2005 हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला माहितीचा अधिकार RTI 2005 माहितीच पाहिजे. कारण की आपले शासकीय कर्मचारी म्हणजे शासनाच्या जेवढ्या पण संस्था आहेत, शासनाच्या वतीने काम करणारे खाजगी संस्था पण असतात, त्यांच्या कामकाजाची माहिती, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आपण RTI थ्रू माहिती मागू शकतो. तर प्रत्येक व्यक्तीला RTI कायदा माहिती हवा. जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जर सदस्य भ्रष्टाचार करत असेल, एखादी कामकाज ज्या किमतीत दिला आहे त्या किमतीपेक्षा जास्त किंमत एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर दिला असेल, तर ती सगळं माहिती तुम्ही एका RTIच्या कायद्यानुसार मागू शकता. राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे आणि प्रत्येक संस्था असेल त्यांना तो त्या अर्जाला उत्तर द्यावंच लागतं. व्यवस्थापकीय ज्ञान सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सचिवाची भूमिका महत्वाची असते, त्यामुळे त्याला प्रशासकीय ज्ञान असणे गरजेचं आहे. पुढे काय, पुढाकार वृत्ती पाहिजे. कोणत्याही कार्य करण्यासाठी आवश्यक योजना तयार करून तिची कारवाई करणे, त्यात इतरांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता असते. यामुळे हाती घेतलेले कार्य यशस्वी होऊ शकते. त्यामुळे सचिवाजवळ पुढाकाराची वृत्ती असल्यास त्या संस्थेचे कामकाजात इतरांचे सहकार्य मिळू शकते. जनसंपर्काची आवड पाहिजे. त्यामुळे संस्थेचे दैनंदिन कामकाज करताना सचिवाला अनेक व्यक्ती असतील, संस्था असतील यांच्याशी संबंध येत असतो. दररोज अनेक व्यक्तीशी भेटी घ्यावी लागतात, अनेकाबरोबर चर्चा करावी लागते. त्यासाठी इतर व्यक्तीस मिसळून राहणे, चर्चा करणे, आनंदी स्वभावाने संभाषणाचे चातुर्य, इतरांवर छाप पाडण्यासाठी कला, आवड सचिवाकडे असणे उपयुक्त असते. पुढे काय, खजिनदार आहे, तो एक महत्वाचा पदाधिकारी आहे. ज्या व्यक्तीकडे संस्थेचे हिशोब ठेवण्याची आर्थिक व्यवहाराची जबाबदारी ज्या व्यक्तीस असते त्याला खजिनदार म्हणतात. तो काय, हिशोब पत्रके व ताळेबंद यावर खजिनदारांच्या सह्या असतात. प्रामुख्याने खजिनदाराचा संबंध बँक व्यवहाराशी असतो. धनादेशाची नोंदणी तपासणे, बिले पावत्या तपासणे, वार्षिक अंदाजपत्रकानुसार खर्च, शिल्लक रक्कम याचा पडताळा घेणे इत्यादी सर्व कामे खजिनदाराला करावी लागतात. पुढे आपल्याला क्रियाशील सभासद म्हणजे काय, सहयोगी सभासद म्हणजे काय, नाममात्र सभासद म्हणजे काय हा डिफरन्स आपल्याला पाहिजे. क्रियाशील म्हणजे काय, तर जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो, जे नियमामध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवाचा किंवा साधनाचा किमान मर्यादेचा वापर करतो, तो सदस्य म्हणजे क्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद म्हणजे काय, पुढे सहयोगी सभासद दिलेले. तर जी व्यक्ती क्रियाशील सभासदांबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते तिला सहयोगी सभासद म्हणतात. एखादा क्रियाशील सभासद असेल किंवा एखादी सहकारी संस्था असेल, तिला दुसऱ्या सहकारी संस्थेचे भाग खरेदी करायचे असेल तर हे बाकीचे जे सदस्य असतात ते संयुक्तरित्या भाग खरेदी करत असतात, त्यांना सहयोगी सदस्य म्हणतात. आणि नाममात्र सभासद म्हणजे ती व्यक्ती केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद होते, तिला नाममात्र सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद हा किमान एक भाग खरेदी करतो. सहयोगी सभासद हा क्रियाशील सभासदाबरोबर
बरोबर संयुक्तपणे भाग खरेदी करतो. नामात्र सभासद कोणताही भाग खरेदी करण्याचा अधिकार नसतो. भाग प्रमाणपत्र नावे क्रियाशील सभासदांचे त्यांच्यावर भाग प्रमाणपत्रावर प्रथम नाव असते आणि त्याचा क्रमांक पण असतो. सहयोगी सभासदांचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर राहतो. नामात्र सभासदांचे नाव या भाग प्रमाणपत्रावर नसते. पुढे सभेची सूचना. क्रियाशील सभासद असेल तर तुम्हाला वार्षिक सभा म्हणून विशेष सभा असू त्याची नोटीस येत असते. सहयोगी सभासदांना सभेची सूचना मिळण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे त्यांना सभेत उपस्थित राहता येत नाही. परंतु क्रियाशील सभासदांच्या अनुपस्थित तो सभेत हजर राहू शकतो. जर तुमचा एखादा सभासद असेल, तुम्ही सहयोग मध्ये एखादी शेअर खरेदी केल्या, तुम्ही एक नॉमिनेट करता की हा आमचा क्रियाशील सभासद असेल. जर तो क्रियाशील सभासद तिथे उपलब्ध नसेल, तेव्हा बाकीचे जे सभासद असतात ते क्रियाशील सभासद म्हणून त्या बैठकीत उपलब्ध राहू शकतात. नामात्र सभासदांना हा अधिकार नाहीये. पुढे काय मतदानाचा अधिकार जो आपण डिस्कस केलेला आता, लाभांश डिव्हिडंड जो असतो तो क्रियाशील सभासदांना भेटतो. संयुक्त सभासद संयुक्तपणे भाग खरेदी करतात, त्यामुळे त्यास स्वतंत्रपणे लाभांश मिळत नाही, एकत्रच त्यांना लाभांश मिळतो. नामात्र सभासद कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळत नाही, कारण ते कोणताही शेअर खरेदी करत नाही, भाग खरेदी करत नसते. सहभाग काय. क्रियाशील सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीत सहभागी होऊ शकतो. सहयोगी सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीत सहभागी होऊ शकत नाही, पण नामात्र सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीत सहभागी होऊ शकत नाही. म्हणजे क्रियाशील सभासदच होऊ शकतो, सहयोगी सभासद व्यवस्थापन समितीत जी बैठक होते त्याच्यात तो भाग घेऊ शकत नाही, आणि नामात्र सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीत सहभाग होऊ शकतो. पुढे काय अध्यक्ष आणि सचिव फरक काय. आपल्या माहितीये अध्यक्ष संचालक मंडळाचा प्रमुख असतो. सचिव हा पत्रव्यवहार सांभाळतो. कार्यालयीन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव. निवड आणि नियुक्ती. अध्यक्षांची निवडणूक कोण करतं? संचालक मंडळ करत असतं. सचिवांची नियुक्ती व्यवस्थापन समिती करत असते. कार्य काय. दैनंदिन कामकाज आहे जे आपण मागशी पाहिले ते कामकाज म्हणजे सभा आयोजन करणं, हित संबंधाचे रक्षण करणं, दैनंदिन कामकाज पाहणं, मदत आणि मार्गदर्शन हे अध्यक्ष करत असतो. सचिव काय करत असतो? पत्रव्यवहार पाहत असतो, सभा भरवण्यात मदत करत असतो, त्याचं इतिवृत्त लिहित असतो, निबंधकास माहिती पुरवण्याचे कार्य सचिव करत असतात. कास्टिंग होत देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, आणि असा कोणताही अधिकार सचिवाला नाहीये. पुढे नियंत्रण आणि देखरेख म्हणजे संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण आणि देखरेख ठेवत असतो. सचिव हा संस्थेचा पत्र व्यवहार याच्यावर त्याची देखरेख असते. मोबदला काय. अध्यक्षाला मानधन मिळतं आणि सचिवास काय भेटतं तर वेतन आणि किंवा मानधन भेटतं, जे संस्थेकडून ठरवलेलं असतं. बडतर्फ. अध्यक्षाला कोण बडतर्फ करतं? निबंधक व आयुक्त जो असेल किंवा संचालक मंडळ किंवा सर्वसाधारण सभा बडतर्फ करू शकते. तर सचिवास जो संचालक मंडळ असेल किंवा सर्वसाधारण सभा असेल ती बडतर्फ करू शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो हा चॅप्टर संपलेला आहे. तर बाकीचे काही दिले पॉइंट ते तुम्ही वाचून घ्या. लाभांश मध्ये काय. सभासदांमध्ये वाटप करणार जाणारा आढावा वाढावा म्हणजे नफा, म्हणजे आपल्या एखादी सहकारी संस्था असेल त्याला वार्षिक काहीतरी नफा झालेला आहे, तो नफा
त्या सभासदांमध्ये वाटून दिला जातो. त्याला डिव्हिडंड म्हणतात, लाभांश म्हणतात. भाग प्रमाणपत्र, भागाची मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज. आपण एखादं शेअर खरेदी केलेले, ते शेअर किती असेल, समजा 10 रुपयाचं शेअर आहे, 50 रुपयाचं शेअर आहे, आणि ते शेअर म्हणजे ते दाखवणारे दस्तऐवज म्हणजे भाग प्रमाणपत्र. अमर्यादित जबाबदारी, सहकारी संस्थेच्या कर्जाची आणि देणी परतफेडीची जबाबदारी वैयक्तिकरित्या सभासदांची असते. त्याला काय म्हणतात? अमर्यादित जबाबदारी म्हणतात. आणि मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? सभासदांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्य इतकीच असते. म्हणजे आपण जेवढे शेअर खरेदी करतो तेवढीच आपल्यावर जबाबदारी. आणि अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय असतं? तर सहकारी संस्था आहे त्याच्या पूर्ण कर्जाची, देणीची, परतफेडीची जबाबदारी ज्याच्यावर असते ते सर्व ते वैयक्तिक सभासदांना अमर्यादित जबाबदारी भेटत असते. संस्था ठरवत असते की आपण अमर्यादित जबाबदारी द्यायची की मर्यादित जबाबदारीवर सदस्य घ्यायचे. अमर्यादित असेल तर संस्था दिवाळखोरीत निघाली तर त्यासाठी पूर्ण जबाबदार ही संस्था, बोर्ड ऑफ डायरेक्टर प्लस सभासद सुद्धा असतात. आणि जर मर्यादित जबाबदारी म्हटलं तर एखादी संस्था बुडाली तर आपण जेवढे शेअर्स घेतले तेवढाच आपला अधिकार आहे, तेवढंच आपले पैसे बुडतील, बाकीच्या गोष्टी बुडणार नाहीत. पुढे काय? व्यवस्थापन समिती ही सभासदांनी निवडून दिलेले संचालकांचा समूह असतो. संचालक म्हणजे काय? सभासदांची निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे संचालक. भाग भांडवल म्हणजे काय? सहकारी संस्थेचे भाग विक्रीतून उभारलेला निधी. सभासद म्हणजे काय? की सहकार कायद्यानुसार सभासदत्वाच्या अटी पूर्ण करणारा व संस्थेची किमान एक भाग खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे सभासद होय. पुढे काय? संचालक हे सभासदांचे डॉक्टर असतात. काय असतात? प्रतिनिधित्व असतं. भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या आणि त्या पुढील क्रमांकावर ज्यांचं नाव असतं ती व्यक्ती सहयोगी सभासद असतात. सभासदत्वासाठी सर्व अटीची पूर्तता करणाऱ्या सभासदास क्रियाशील सदस्य म्हणतात. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती म्हणजे नाममात्र सभासद होय. तर आपल्याला सभासद होण्यासाठी 18 वर्ष पूर्ण लागतात. सभासद हे सहकार संस्थेचे काय असतात? मालक असतात. निर्णायक मताचा अधिकार कोणाचा आहे? अध्यक्षांचा आहे. कारण ते कास्टिंग वोट करून करतं, केवळ अध्यक्ष करतो. सहकार करण्याचा अधिकार तो पण अध्यक्षांचा आहे. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? निबंधकास आहे. आणि सहकार संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. अशा प्रकारे मित्रांनो हा जो मोठा चॅप्टर होता तो आपला संपलेला आहे. पुढे सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार. प्रस्तावना काय? सहकारी संस्थेचा सचिव हा संस्थेचा दैनंदिन कामकाज पाहणारा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी आहे. जो मगाशी आपल्याला पाहिलेला आहे. तो काय करतो? संस्थेचे हिशोब म्हणा, पत्रव्यवहार म्हणा, हा काळजीपूर्वक त्याला पाहावा लागतो. सहकारी संस्था ही एक सामायिक व्यावसायिक संस्था आहे. त्यामुळे तिचे यश संस्थेचे हिशोब व पत्रव्यवहार यावर अवलंबून असते. बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहे. आधुनिक काळात मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, ईमेल अत्यंत जलद संदेशवहनाचे अनेक साधने असून देखील आज पत्रव्यवहाराचे महत्त्व टिकून आहे. व्यावसायिक क्षेत्रात आपल्या संस्थेची प्रतिमा चांगली निर्माण करण्यासाठी
उत्तम पत्रव्यवहार उपयोगी पडतो. सहकारी संस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी, नोकरवर्ग, निबंधक, व्यावसायिक जगातील इतरांचा बरोबर सहकारी संस्थेचा सचिव सलोख्याचे संबंध निर्माण करू शकतो. तसेच सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार हा संस्थेच्या परिवर्तनापासून ते संस्था अस्तित्वात असेपर्यंत सतत सुरू असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून सहकारी संस्थेच्या सचिवांच्या पत्रव्यवहाराची माहिती घेणे आवश्यक ठरते. तर सचिवांचा पत्रव्यवहार सहकारी संस्थेमध्ये पत्रव्यवहार हा स्वतंत्र विभाग असतो. कोणती जर विभाग जरी असला, कोणताही भाग असला तर पत्रव्यवहार हा वेगळा विभाग स्थापन केलेला असतो त्या सहकारी संस्थेत. सचिवांच्या नियंत्रण असतं त्याच्यावर. सहकारी संस्थेचा सचिव हा चिटणीस, सेक्रेटरी या नावाने देखील ओळखला जातो. संस्थेचा पत्रव्यवहार विभागात नेमलेले नोकरवर्ग पत्रव्यवहाराचे काम पाहतो, परंतु काही महत्वाची पत्रे लिहिण्याचे काम स्वतः सचिवाला करावे लागते. सहकारी संस्थेचे सभासद, संचालक, निबंधक, विमा कंपन्या, बँका आणि इतर वित्तीय संस्था इत्यादी अनेकाबरोबर सतत पत्रव्यवहार करावा लागतो. सहकारी संस्था या व्यावसायिक संस्था असल्याने सचिवास व्यावसायिक पत्रव्यवहार करताना अनेक महत्वाच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. पत्रव्यवहारामुळे पैसा, वेळ, श्रमात बचत होते, संस्थेची उलाढाल वाढते. सचिवाने अन्य घटकाशी केलेला पत्रव्यवहार हा भविष्यकाळात लेखी आणि कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतो आणि इतरांना नकारात्मक उत्तरे देणे शक्य होते आणि विविध तरतुदीची पूर्तता होऊ शकते आणि आपल्या सहकारी संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकाशी योग्य संबंध ठेवून संस्थेच्या व्यवसायात वाढ करता येते. बाकीचा अर्थ काय आपल्या गरज नाहीये. पुढे काय, पुढे आपल्याला एक 3 प्रकार सांगितलेले पत्रव्यवहारचे. एक आहे पत्रव्यवहार, खाजगी पत्रव्यवहार, कार्यालयीन पत्रव्यवहार आणि व्यावसायिक पत्रव्यवहार. या व्यवसायाचे यश हे पत्रव्यवहारावर अवलंबून असल्याने पत्रव्यवहार एक आदर्श पत्रव्यवहार असावा. तो पत्रव्यवहार कसा असावा हे आपल्याला पुढे सांगितलेले. वर शीर्षक असावे, संस्थेचे नाव असते, पत्ता असतो, ईमेल आयडी असतो ज्याला आपण लेटर हेड म्हणतो. पुढे इथे दिनांक लिहायचे असते आपल्याला. इथे दूरध्वनी, जावक क्रमांक ही आपण नोंद ठेवतो. एक नोंदवही असते, आवक जावक नोंदवही. त्याच्यामध्ये हे पत्र कधी पाठवले, किती नंबरला पाठवले, हे जावक क्रमांक याच्यावर लिहिला जातो. त्याचीच नोंद, त्या पत्राची नोंद आवक जावक नोंदवहीत सुद्धा करावी लागते. कारण की डेली जे कामकाज रुटीन होतं, कुणी भेट देतं, कुणाला पत्रव्यवहार होतो, कामासंबंधी कुणाला बिलं दिली जातात किंवा एखाद्याचे पैसे ऍक्सेप्ट केले जातात, ते सर्व नोंदणीसाठी एक आवक जावक बुक असते. त्या जावक बुक मधून आपण कोणाला ते पत्र पाठवतोय, जावक करतोय, ती नोंद त्याच्यामध्ये केलेली असते. संस्थेचा अंतर्गत पत्र असतो, नाव, एक सचिव पाठवत असेल तर त्याचा मुद्दा, पत्ता, काय विषय असेल तो विषय लिहिला जातो, कोणत्या संदर्भात सभेत असेल ते लिहिला जातो. पुढे अभिवादन लिहिलं जातं, पत्राचा मुख्य भाग लिहिला जातो. पुढे परिच्छेद पहिला पत्राची प्रस्तावना असते, परिच्छेद 2 पत्राचा आशय असतो, परिच्छेद 3 पत्राचा समारोप असतो. पुढे सौजन्यपूर्ण समारोप असतो, जो पत्र पाठवतो त्याची सही असते. बाकीचे जर कोणत्या मुद्द्या संबंधित असेल, कागदपत्र असेल ती जोडली जातात, अद्याक्षरे आणि प्रतिलिपी. अशा प्रकारे हा पत्रव्यवहार होत असतो. तर बाकीच्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या नाहीये. हे आपण बघितलेले यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, गणेश नगर, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ईमेल ऍड्रेस याला लेटर हेड 16 जून 2019 लेटर आहे. दूरध्वनी क्रमांक संस्थेचा
जावक क्रमांक जो पत्र पाठवलेला आहे प्रति कुणाला पाठवायचा आहे त्या व्यक्तीचं नाव पत्ता इथं लिहिला जातो. विषय काय आहे सभासदास मंजुरी. संदर्भ काय आहे सभासदाचा जो अर्ज त्यांनी केलेला असेल ज्या व्यक्तीने केला असेल त्याचा क्रमांक दिनांक पुढे महोदय पुढे हा मुख्य भाग शेवटचा भाग वगैरे दिले. बाकी हा आपला विश्वासू सही आणि व्यवस्थापन समितीचा आदेशानुसार सचिव. अशा प्रकारे आपले बरेचसे पत्र दिलेले आहे. तर हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. आपण आता ते बरेचसे पत्र याच्यामध्ये ते सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला असे काही MCQ नाही ते. तर मित्रांनो हा आपला अशा प्रकारे दुसरा चॅप्टर संपलेला आहे. उद्या आपण हा तिसरा चॅप्टर पाहणार आहोत सहकार संस्थेचा आयुक्त आणि निबंधक. थोडे चॅप्टर मोठे आहेत थोडा वेळ लागेल तर आपण 1-2 दिवसात असा का सिलेबस संपवणार आहोत. तिसरा चौथा पाचवा 3 चॅप्टर राहिलेले आहेत. त्याचबरोबर अजून एक लेक्चर म्हणजे असे 4 लेक्चर मिळून आपले संपणार आहेत. तर आपण 1 किंवा 2 दिवसात हे सर्व संपून टाकणार आहोत. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या लेक्चरला.